अरे Hi. विराज, हाय. How कसा are you? आहेस? मस्त. ये ना. हे तोरण छान लावलंय का? हे खूपच मॉडर्न आहे का? हो, माझी तर चावीची कटकट संपलीये बाबा आता. ये. वाव, हॉल खूपच मोठा आहे का? आपल्या जुन्या घरापेक्षा भरपूर मोठा जुन्या वाटतोय मला. घरापेक्षा मोठाही आहे आणि काही गोष्टी ते मला ऍडजस्ट करायची पण गरज नाहीये माहिती विराज. आता जसं की टीव्ही समोर लावला, इथे माझे आई बाबा बसतील आणि तुला माहिती आपल्याकडे गौरी गणपती होते. बरोबर. गौरी गणपतीसाठी तू मला प्रत्येक वेळेस हेल्प करायचं की सोफा इकडे ठेवू का तिकडे ठेवू. तर आता ती पण कटकट नाहीये बघ. इथे बाप्पासाठी जागा आहे. वा- गौरी पण असतील आणि बाप्पा पण बसेल. गणपती गणपती बाप्पा बाप्पा मोरया. मोरया. ये. हे बघ, ही मस्त अशी बाल्कनी आहे. ह्याच्यामध्ये व्हेंटिलेशन आणि सनलाईट दोन्ही गोष्टी पण सोल्युशन सॉर्ट आउट. एकदम हवेशीर बाल्कनी आहे का? येस. वरतून कवड पण आहे आणि तुला आठवतंय का? आपल्या वरती ते तुमचे काका राहायचे, ते काहीतरी कचरा वगैरे टाकायचे आणि आता इथं तो प्रश्नच नाहीये कारण की बाल्कनी वरतून कवड आहे पूर्ण. छान छान. आणि हे वुडन काय दिलेलं आहे? हे फ्लोरिंग्स आहेत अरे. इट्स अ वुडन टेक्स्चर फ्लोरिंग्स. ग्रेट. मस्त आहे ना? हो. आणि अजून एक गोष्ट आहे, इथे स्लेज पण दिलेला आहे. म्हणजे इव्हनिंगला चहा, कॉफी जर आपण पिणार असाल तर इथं आरामात ठेवू शकतो. म्हणजे माझं वीकेंडचा मुक्काम फिक्स झाला. अर्थात आणि हे काय आहे ग? स्विच बोर्ड पॉइंट. अरे तुला आठवत नाही का दिवाळीमध्ये आपण लाईटी खेचायचो, लाईट्स लावायला एक्सटेन्शन बोर्ड वगैरे लागायचं. त्याचा पण प्रश्न मिटला. खूपच छान. मस्त ना? हम्म. चल, तुला मी आता डायनिंग स्पेस दाखवते. बघ, सेपरेट डायनिंग स्पेस वा. आणि अशी मोठीशी वॉल ज्याला मी छान फोटोजनी डेकोरेट केलेलं आहे. हे तुझे जुने फोटो आहेत ना का? हो. हे बघ गौरी गणपती, तुला हा. फोटो पाहायचे होते ना, म्हणजे आम्ही इथे जेवण करता करता माझे जुने फोटोज पण बघून मी एन्जॉय करते. व्हेरी नाईस. चल चल, तुला चिनूची रूम दाखवते. चिनू म्हणजे तुझा लहान भाऊ ना ग? हो. हे बघ, या बेडरूमचं वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये का? ही विंडो बघितलीस? किती छान आहे. म्हणजे ह्याच्यात व्हेंटिलेशन आणि सनलाईट या दोन्ही गोष्टी अजिबात थांबणार नाही. आणि एक बाल्कनी सारखा त्यालाही फील येईल रे. आणि अजून एक गोष्ट सांगू तुला, अजून एक विंडो आहे. आता आम्हाला लक्ष तर द्यायचं नाहीये त्याच्याकडे, पण काय करतोय, अभ्यास करतोय का नाही, तर लक्ष प्रायव्हसीच्या हिशोबाने चांगली आहे. आणि अजून एक गोष्ट, माळा बघितलायस? हे तर आजकाल पाहिलंच भेटत नाही. आपल्या जुन्या घरातला माळा तुला आठवतोय? हो. सेम तसा आहे बघ. फक्त एवढं की त्याचा जो काही फापट पसारा जो असेल ना, तो एकदाचा त्याच्यामध्ये जाईल बघ. हो. आणि त्याचा अभ्यास आणि ड्रॉइंग करायला तो एकदम मग्न होऊन जाईल. म्हणजे आता तुमचे भांडणं पण कमी होणार. खूप त्याला जास्त सेपरेट कमी होतील आता. ये, आता तुला माझी आणि सिद्धूची रूम दाखवते. हे बघ, ही आहे माझी आणि सिद्धूची रूम. आणि हे पाहिलंस का? काय आहे? बटनांची कटकट गेली. अच्छा, टच पॅड आहे का? टचपॅड आणि हे तू तुझ्या फोन मधून ऑपरेट करू शकतोस. अच्छा, म्हणजे मी बेडवर झोपले झोपले पण लाईट बंद करू शकतो. येस. अशी प्रशस्त मोठी वॉर्डरोब स्पेस दिलेली आहे. अच्छा, ही भिंतीच्या आत दिलेली आहे. येस. आणि माळा सुद्धा दिलेला आहे. सो आता जे काही अजून स्टोरेजेस आहेत ते अजून वरती आपण स्टोअर करू शकतो. छान. प्लस बेडची पोझिशन जर बघितलीस ना तर प्रॉपर वास्तूप्रमाणे ईस्ट वेस्ट दिलेलं आहे बरं का. त्याच्या शेजारीच स्विच बोर्ड पॉइंट्स आहेत आणि USB पॉइंट सुद्धा आहे. मस्त. ओके. या, ही आहे माझी प्रायव्हेट स्पेस. तुला रीडिंग करायला खूप चांगली आहे ही स्पेस. हो. आणि आता कसं आहे, हेक्टिक दिवस कामामुळे घरी आल्यानंतर काहीतरी शांतता पाहिजे, म्हणून माझी कॉफी आणि माझी बुक्स इथे बसून आरामात व्ह्यू एन्जॉय करत मी वाचू शकते. हो, मी पण मस्त स्टार्स बघून इथे मस्त झोप काढू शकतो एक. हे माझं पर्सनल वॉशरूम आहे. पर्सनल वॉशरूम मध्ये जर तू पाहिलंस ना तर एकदम चकाचक ब्रँडेड टॅप्स दिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जर तू टाईल्स बघितलेस ना एकदम अशा मॅट फिनिशच्या एकदम मस्त आहेत. म्हणजे एकदम लक्झरियस फील. एकदम भारी आहे की नाही? मस्त वाटतंय खूप मला. पण एकच वॉशरूम आहे? नाही रे, अजून एक वॉशरूम आहे आपल्याकडे. हे बघ, हे आहे आपलं कॉमन वॉशरूम. हे आहे बाहेरचं हँडवॉश बेसिन. वरती जर तू पाहिलंस तर वरती आपल्याकडे आहे इन्व्हर्टर बॅटरी बॅकअप, म्हणजे लाईट्स जर गेलं जरी काही टेन्शन नाहीये. आणि सेकंड थिंग, हा आहे आपला कॉमन वॉशरूम. मॅट फिनिशच्या टाईल्स म्हणजे अजून सुद्धा लक्झरियस लुक आणि फील. मग मस्त आहे का नाही? मस्त आहे. चल, तुला मी अजून माझी एक फेवरेट जागा दाखवते. गेस कर कुठली असेल माझी फेवरेट जागा अजून एक. किचन? येस, ऑफकोर्स. बघ,
मस्त आहे की नाही किचन? एल शेप प्लॅटफॉर्म. हे कसली विंडो आहे ग? अरे ही सर्विंग विंडो आहे. तुला मी मगाशी नाही का सांगितलं इथे हम्म. डायनिंग टेबल लागेल. अच्छा, इथनं डायनिंग पण दिसतो. येस, इथून माझी आई मला गरम गरम जेवण सर्व करेल. ही भारी आयडिया आहे ग. आणि इथे 2 सिंक का दिसत आहेत? अरे ही एक आहे व्हेजिटेबल वॉश सिंक, ते आहे युटेन्सिल वॉश सिंक. म्हणजे अच्छा. आई माझी इथे काम करेल आणि मी तिला इथे थोडीशी हेल्प करेल. ओके, मस्त आयडिया आहे ही तर. मस्त ना? प्रॅक्टिकली 2 दिलेत. हो, टाईल ड्रॉप आहे बघ. आता ही आहे ड्राय बाल्कनी. इथे वॉशिंग मशीन साठी स्पेस सुद्धा दिलेली आहे. म्हणजे वॉशिंग मशीन मी इथे लावू शकते. पण इथे फ्रीज साठी स्पेस कुठे आहे? अरे हे काय, तुझ्या समोर फ्रीजची स्पेस आहे. ते माझा फ्रीज मस्तपणे प्लेस होईल. तुला अजून एक गोष्ट माहितीये, माझा जो किचन जो आहे ना, त्याची एंट्रन्स जी आहे ती प्रॉपर लॉबी मधून आहे. ओके. आणि माझी एक मैत्रीण आहे, तिने सुद्धा विजेमध्ये घर घेतलेलं आहे. तिचा एक कन्सर्न होता, तिला एंट्रन्स जी आहे ती हॉलमधून पाहिजे होती. सो तिने इथून क्लोज केली एंट्रन्स आणि तिकडून तिने ओपनिंग करून घेतली. म्हणजे विजेकडून कस्टमायझेशन करून घेतलेलं आहे तिने. अगं पण बिल्डर आजकाल कस्टमायझेशन नाही करत. विलास जावडेकर खूप सुरेख कस्टमायझेशन करून देतात. स्लाइटली चार्जेबल राहतं ते, पण करून देतात. मग तर चांगलंच आहे. बेस्ट ना? हो. चल आता मी तुला इंजिनिअरिंग एक्सपोचा एक्सपिरियन्स देते. चलो चल. ये. बघ विराज, हे आहे इंजिनिअरिंग एक्सपो. म्हणजे आता काय आहे याच्यामध्ये नेमकं? भिंतीच्या पलीकडे काय कन्स्ट्रक्शन क्वालिटीज वगैरे यूज करतात डेव्हलपर, हे इकडे सगळं तुला बघायला भेटेल. ओके. हे बघ, हे इनव्हिजिबल स्टेनलेस स्टील ग्रिल्स आहेत. याचा नेमका वापर काय? हा वापर तुम्ही सेफ्टी ग्रिल्स म्हणून यूज करत आहोत, अच्छा. हे जे दिलेले आहेत डेव्हलपर्सनी. ओके, त्याच्यानंतर वॉटरप्रूफिंग मध्ये बघितलं असतं इन डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी आहेत. जसं की टेन्शन असतं आई बाबांना की वरतून गळती वगैरे होते का नाही टॉप टेरेसला घेतलं की, त्यासमोर डिटेल मध्ये दिलेले आहेत. पूर्ण प्रोसेसच दाखवली आहे का इथे? येस. त्याच्यानंतर इकडे पहा, इंटरनल आपण जेव्हा पेंट्स वगैरे करतोय तर तेही एकदम डिटेल्स मध्ये तुला एक्सप्लेन केलेलं आहे बघ इथे. तसं तू स्वतः पण पाहू शकतोस. आणि एक्सटर्नल म्हणजे सर्वात मेन म्हणजे बाल्कनी आपली सगळ्यांची फेवरेट असते. तर बरोबर. बाल्कनीमध्ये सुद्धा एक्सटिरियर जे वॉल्सला केलेले असतात ना, सो दिस इज अगेन द कोट्स. अच्छा. आणि सर्वात मेन म्हणजे विराज, म्हणजे कन्स्ट्रक्शन. आपण जे स्ट्रक्चरल वॉल्स असतात ना, त्याच्यामध्ये काय मटेरियल यूज केला जातो, इट्स कॉल्ड अल्युफॉर्म कन्स्ट्रक्शन. म्हणजे काय ग नेमकं? आपण मायवन म्हणतो, तू ऐकलं असशील ना. मायवन कन्स्ट्रक्शन मध्ये त्याची बिल्डिंगची लाईफ ना जास्त राहते. सर्वात जास्त म्हणजे हायराज टॉवर साठी तो यूज केला जातो. ओके. आमचे जे 3 डायरेक्टर जे आहेत ना, जसे की विलास सर, आदित्य सर, सर्वेश सर, हे ना हार्ड कोर इंजिनियर्स माहितीये का. म्हणून त्यांनी हा विचार केला की हे एक्सपो ऑर्गनाइज करायचा. कारण की कसं आपल्याला माहिती नसतं की भिंतीच्या आड काय मटेरियल्स यूज केले जातात डेव्हलपिंग मध्ये. बरोबर. आणि आमच्याकडे असे स्किल्ड लेबर्स आहेत ज्यांच्यामुळे ना आपली कन्स्ट्रक्शन क्वालिटी आणि पोझिशन जे आहेत ते टाइमलाईन्स मध्ये येतात. ओके. आता आपण आपल्या वॉच टॉवरला जाऊया, जिथे मी तुला पूर्ण डेव्हलपमेंट दाखवते की आपल्या आजूबाजू काय डेव्हलपमेंट्स मध्ये येत आहे. चल. हे बघ विराज, मी तुला सांगत होते ना, हाच तो आपला डेव्हलपमेंट वॉच टॉवर आहे. हा एवढा मोठा? येस, ऑफकोर्स. म्हणजे तू विचार कर ना, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी खूप विचार करून डेव्हलपरनी ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे माझ्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन, बाकीच्या कस्टमरच्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन कसं दिसेल, डेव्हलपमेंट कसं दिसेल, हे खूप विचारपूर्वक सगळ्या गोष्टी त्यांनी बनवलेल्या आहेत. मग आता नेमकं आपण वर जाऊन पाहणार काय आहोत? वरती मला जाऊन मी त्याची तुला डेव्हलपमेंट दाखवणार आहे की रोड्स कुठून कुठे कनेक्ट करतात, है ना. आणि मेन म्हणजे तुझा जो पॉइंट होता की खराडीमध्ये कुठे हिरवळ आहे, झाडी विडी, तूच तर म्हणवतास. कुठेच काय, सगळं ओसाटच दिसतं मला. दाखवते ना तुला, सगळंही दाखवते. म्हणजे तूही विचार करतोय फ्लॅट घ्यायचा, म्हणजे तुलाही एक छान पॉइंट भेटेल की मी इथं का घेऊ शकतो आणि कुठल्या विचाराने मी पण हा फ्लॅट घेतलेला आहे. इथून तुला सगळ्या कनेक्टिव्हिटीज दिसत आहेत. इथनं तर अख्खा खराडीच दिसतंय मला. एक्झॅक्टली. तर बघ तिकडे पीएमसी गार्डन डेव्हलपमेंट करत आहे. आपल्याकडे Okay. 2 ऍक्सेस रोड आहेत. आता रिंग रोड जो आहे तो इथून असा कनेक्ट होतोय आपल्या प्रोजेक्ट पासून. एवढा जवळ ना प्रोजेक्टच्या? आता याच्यामध्ये 2 ऍक्सेस रोड आहेत, 30 मीटरवाला आणि 24 मीटरवाला. हा 30 मीटर रोड आहे तो तिकडून येतोय आणि हा 24 मीटरवाला रोड आहे, जे पत्रे लागलेले. म्हणजे इथनं मी डायरेक्ट येवनला जाऊ शकतो? येस. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मेट्रो जी इथे आपल्या नगर रोड वरून जाणार आहे आणि तो स्टॉप असणार आहे अगदी आपल्या घरापासून 600 मीटरच्या अंतरावर. 600 मीटरवर? म्हणजे इथे तर 5 बोट तुपतच आहेत. एक्झॅक्टली. बघ आता तू कशाचा विचार करतोयस? मला तर आता लवकरच डिसिजन घ्यावं लागेल. आई वडिलांना घेऊन येतो. बाबांना नक्की घेऊन येशील, कारण की त्यांना फार इच्छा होती खराडीमध्ये काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची. नक्की. ओके, लवकरच तुझी वाट बघेल. येस.